नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 एप्रिल ते 7 जून या कालावधीमध्ये कृषी विभागाने हुमणी नियंत्रणाच्या अनुषंगाने जो कार्यक्रम आपण राबवला जातोय तो कार्यक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी राबवावा म्हणून मंडळ स्तरावरती हुमणी नियंत्रण स्पर्धा ठेवलेली आहे। या स्पर्धेमध्ये सहभाग हा विनामूल्य आहे। मंडळ स्तरावरती आपले मंडळ कृषी अधिकारी असतील, आपले कृषी सहाय्यक असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतकरी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात। आता मी करवीरमधल्या बेले गावामध्ये आहे आणि ते संजय कारंडे म्हणून शेतकरी आहेत, त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हा हुमणी नियंत्रण सापळा केलेला आहे। यामध्ये एक प्लास्टिकचा पेपर पिवळ्या कलरचा, त्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी एक थोडी खड्ड्यासारखी परिस्थिती आणि एक बल्ब लाईटसाठी जो लागत आहे, याचा खर्च साधारणतः 200 ते 300 रुपये खर्च येतोय। पण याच्यामुळे आपल्या गावातील सर्व हुमणीचं जे आहे ते नियंत्रण होणार आहे। तर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना माझं नम्र आव्हान आहे की 7 जूनपर्यंत म्हणजे पुढच्या जवळपास 20 दिवसामध्ये आपल्या हातात जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ह्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हावं। कृषी विभागाने मंडळ स्तरावरती चांगली बक्षिसं यामध्ये ठेवलेली आहे। बॅटरी स्प्रे असेल, हँड स्प्रे पंप असेल, चार्जेबल टॉर्च असेल, पाडेगाव पहार असेल, अशी वेगवेगळी बक्षिसं कृषी विभागाने ठेवलेली आहे। तर याचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं आणि जर जास्तीत जास्त शेतकरी गावातील सहभागी झाले तर येणारा जो आपला खरीप हंगाम आहे तो पूर्णपणे हुमणी मुक्त हंगाम आपला राहील। तर परत एकदा सर्व शेतकऱ्यांना या स्पर्धेमध्ये आणि हुमणी नियंत्रणासाठी प्रत्येकाने आपला हातभार लावण्यासाठी मी नम्र आवाहन करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।